नमस्कार मंडळी, आज आमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त सुंदर दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। लहान मुलांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि जनाबाई आणि सखुबाई अशा सुंदर वेशभूषा केली होती। तर दिंडी म्हणजे फक्त मिरवणूक नाही, तर भक्ती, संस्कार आणि एकतेचा संदेश आहे। तर बघा तुम्ही हे चिमुकले या वेशभूषेत कसे दिसत आहेत, तर बघून घ्या तुम्ही। छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक देवळाली प्रवरा यांचं इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि ह्या शाळेत चिमुकले लहान मोठे सर्वच मुलं उपस्थित होते, पण वेशभूषा ही छोट्या मुलांनी केली होती। तर तुम्ही बघा, विठ्ठल रुक्मिणीचं असं मोहून टाकणारं असं रूप त्या लहान मुलांचं होतं आणि दिंडीत विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे तिची मिरवणूक काढण्यात आली होती। तर सर्वांना नऊवारी साडीत आणि लहान मुलांना धोतर आणि कुर्त्यात बोलवण्यात गेलं होतं। तर बघा, ही माझी मुलगी आहे, तिचं आहे तिला जनाबाईचा लूक दिलता आणि तिला बघा मी कसं आवरून दिलेलं आहे। ती जनाबाईच्या वेशात कशी दिसत आहे ते तुम्ही बघा। आणि बाकी सर्व मुली बघा छोट्या असून आपली संस्कृतीला जपणारे। बघा मग तुम्ही लहान मुलांनी कशी वेशभूषा केलेली आहे। तर जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि लहान मुलांनी बघा कशी माऊलीचं कारण तुम्हाला ऐकायला मिळत आहे। तर या अशा घोषणा केल्या तिला आणि विठ्ठलाची आरती सुद्धा झाली बरं का। तर दिंडी म्हणजे काय, महाराष्ट्रातून जे पंढरपूरला जाण्यासाठी सर्व काही विठ्ठलाचे भक्त आहेत ते सगळे वारीसाठी गेलेले आहे। तर शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला असतोय। इंग्लिश मिडियम असो किंवा जिल्हा मराठा कोणतीही शाळा असो, तर दिंडीचा कार्यक्रम होतोच। तर दिंडी बघा, वारकरी गेलेले आहे दिंडीला आणि इकडे शाळेतल्या मुलांची छोटी दिंडी, छोटी नाही खूप मोठी दिंडी होती आणि सर्व गावात फिरली ही दिंडी। खरंच मोह टाकणारे असं हे दिंडीचं वातावरण, इतकी छान वेशभूषा आणि यात कुठलंही कमी नव्हतं। बघा, लहान वयात मुलांना आपल्या संत परंपरांची ओळख करून देणारा हा एक सुंदर प्रयत्न आहे। आणि अशा उपक्रमांमध्ये मुलांमध्ये संस्कार, भक्ती आणि आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होतं। हा सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। तर बघा, आता ह्या मुलीने नृत्य सादर करणार आहेत, तर बघून घ्या तुम्ही। आणि त्यानंतर हे विठ्ठल रुक्मिणीचं रूप आणि हे बघा माझी छोटी जनाबाई। तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? हा छोटा ब्लॉग होता। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।